नमस्कार मित्रांनो, लाईव्ह येण्याचं कारण हे की येणाऱ्या काही दिवसातच TRTIचा पोलीस भरती आणि मिलिटरीचा पेपर होणार आहे। या पेपरमध्ये कोणते प्रश्न राहतील, कोणता टॉपिक कसा विचारला जाईल यासाठी आपण आज एक मॉडेल प्रश्नपत्रिका सॉल्व करून घेणार आहे। ही जी प्रश्नपत्रिका आहे ही मी मनाने बनवलेली नाही। ही प्रश्नपत्रिका आजच्या 2-3 महिन्याआधी जो बार्टीचा पेपर झाला होता तीच प्रश्नपत्रिका मी इथं आणली आहे आणि येणारा पेपर जो राहील TRTIचा तो याच स्वरूपाचा याच फॉर्मॅटचा राहील अशी दाट शक्यता आहे। तुम्हाला कोणतीही अडचण असेल, काही विचारायचं असेल तर खाली चॅट सेक्शन आहे, तिथे तुम्ही मेसेज करून विचारू शकता। आमची टीम तुम्हाला तिथे मदत करेल। तर आपण पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करू। बघा, पहिला प्रश्न जो विचारला होता तो होता लसावी आणि मसावी या टॉपिकवर। तुम्ही नोटबुकवर लिहित चला की कोणता टॉपिक जास्त आणि कोणता टॉपिक कमी विचारलेला आहे आणि कोणत्या टॉपिकचे किती प्रश्न विचारलेले आहेत। दोन संख्यांचा मसावी 6 आहे आणि लसावी किती आहे 72। जर एक संख्या 18 असेल तर दुसरी संख्या कोणती? बघा, लसावी आणि मसावी या टॉपिक मध्ये आपल्याला माहित आहे की पहिली संख्या गुणाकारात दुसरी संख्या बरोबर आपण काय घेत असतो इथं लसावी गुणाकारात मसावी। तर काय सांगितलं इथं मसावी किती आहे? मसावी सांगितलं आपल्याला 6, लसावी सांगितलं आहे आपल्याला 72। त्यातली एक संख्या आहे 18, म्हणजे पहिली संख्या 18 आहे, दुसऱ्या संख्येला आपण x पकडू म्हणजे x ची किंमत आपल्याला काढायची आहे। काय होईल? x बरोबर 72 गुणाकारात 6 भागाकारात हा जो 18 आहे हा 18 इथे खाली जाईल आणि भाग देऊन टाका। 18 × 18, 18 चौक 72 आणि 6 चौक 24। तर आपलं फायनल उत्तर काय यायला पाहिजे? 24, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1। बघा, या टाईपचे प्रश्न आणि TRTI जर म्हटलं तर लसावी मसावी हा टॉपिक तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 मार्काला नक्की विचारणार आहेत। या प्रश्नपत्रिकेवरून तुम्हाला हे नक्की समजून जाईल। पुढचा प्रश्न पाहू आपण टाइमपास जास्त न करता। पुढचा प्रश्न काय सांगितलाय? दोन संख्या काय प्रमाण आहे? 5:7। दोन संख्यांचं गुणोत्तर आहे 5:7 आणि त्यांचा मसावी 9 आहे। बघा, या प्रश्नाला सॉल्व कसा करावा लागेल। पहिल्या प्रश्नाला कन्सिडर करा 5x आणि दुसऱ्या याला इथं कन्सिडर करा 7x आणि 5x आणि 7x यांचा मसावी जो असतो मसावी x असतो, कारण की 5 आणि 7 यांचा मसावी किती असायला पाहिजे? 1, म्हणून यांचा मसावी किती घेतो आपण? 1x। 1x म्हणजेच काय? x। आणि यांचा जो लसावी आहे तो आपल्याला विचारलेला आहे। बरं, 5 आणि 7 यांचा लसावी किती यायला पाहिजे? 35x। तर साधी गोष्ट आहे की मसावी आपल्याला किती सांगितलेला आहे? x सांगितलं आहे आणि इथं दिलेलं आहे की मसावी किती आहे? 9, म्हणजे मसावी 9 आहे। मसावीला आपण काय म्हटलं आहे? x आणि त्याची किंमत किती आहे? 9। आपल्याला विचारलं लसावी किती आहे? x ची किंमत इथं शांततेत ठेवून द्या, म्हणजे आपल्याला काय आला पाहिजे? 35 गुणाकारात x ची किंमत किती आहे? 9 आणि हा गुणाकार करून घेऊ। 9×5 = 45, हातचे येतील 4, 9×3 = 27, 27 आणि 4 किती व्हायला पाहिजे? 31। उत्तर यायला पाहिजे 315, म्हणजे याचंही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1। दुसरा प्रश्न सुद्धा आपल्याला लसावी आणि मसावी या टॉपिक मधूनच विचारलेला आहे। काही अडचण असेल, तुम्हाला जास्त फास्ट होत असेल तर खाली चॅट सेक्शन मध्ये मला सांगा। मी चॅट आता सध्या लाईव्ह तुमची पाहत आहे। नेक्स्ट 3 संख्या दिलेल्या आहेत बघा। 1925, एक संख्या आहे 2521, तिसरी संख्या आहे 3197। 3 संख्या दिलेल्या आहेत। या संख्यांना भाग दिल्यावर समान शेष म्हणजे काय? बाकी। समान बाकी उरण्यासाठी सर्वात मोठी संख्या किती असेल? अच्छा, या संख्यांना आपल्याला या 4 ऑप्शनवरून भाग द्यायचा आहे। भाग दिल्यावर बाकी समान उरली पाहिजे आणि त्यातल्या त्यात ती संख्या असली पाहिजे मोठ्यात मोठी। हमेशा एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा या संख्यांना आपण 4 ने भाग देऊ, 4 ने कशाने भाग देत आहे मी सध्या? 4 ने, कारण की आधी 4 ने भाग द्यावा लागेल। जेव्हा आपण याला 4 ने भाग देऊ तेव्हा पहिल्या 2 अंकांना भाग देण्याची आवश्यकता नाही। 4 ची कसोटीच आहे की शेवटच्या 2 अंकांना डायरेक्ट भाग द्या। तर 4 ने जर मी इथं भाग दिला, 4 × 4, 4 × 24, तर बाकी किती उरेल? बाकी 1 उरेल। 4 × 4, 4 × 5 = 20, 4 × 5 = 20, बाकी किती उरेल? 1 उरेल। 4 × 4, 4 × 2 = 8 आणि 4 चौक 16, 17 मधून 16 गेले, बाकी किती उरली? 1, म्हणजे 4 उत्तर असण्याची शक्यता आहे, कारण की तिन्ही वेळेस बाकी 1 1 1 उरत आहे आणि आपल्याला बाकी कशी पाहिजे? या संख्यांना भाग दिल्यावर समान शेष पाहिजे। बाकी कशी पाहिजे? आपल्याला सारखी पाहिजे। अच्छा, 4 ने भाग दिला तर बाकी 1 1 1 आलेली आहे, काही अडचण नाही। आता पुढे आपण जाऊ, थोडा अजून व्यवस्थित याला
भाग देऊन पाहू. ह्या संख्या मी पुन्हा लिहिता येतं. 1925, 2521 आणि हा आहे 3197. ठीक आहे. आता याला भाग देऊ आपण 6ने. 6ने भाग देत असताना पूर्ण भाग द्यावा लागेल. ठीक आहे. स्टार्टिंग पासून तर काय होईल 6 × 6, 6 × 18, 6 × 2 12, बाकी किती उरले 5. बाकी किती उरत आहे इथं 5 आणि 6ने याला भाग देऊ 6 × 6, 6 × 24, 6 × 2 12 आणि बाकी किती उरत आहे 1. इथं बाकी 5 उरली, इथं बाकी 1 उरली, म्हणजे हे आपलं आन्सर नाही. हे आन्सर आपलं का नाही? कारण की इथं बाकी 5 उरत आहे, इथं बाकी 1 उरत आहे. आपल्याला बाकी समान पाहिजे, सारखी पाहिजे. तर आपला 6 जे आहे ते सुद्धा याचा आन्सर नाही. पुढे जाऊया आपण आता थोडं. पुन्हा लिहित आहे मी या संख्या 1925, दुसरी संख्या आहे 2521, तिसरी संख्या आहे 3197. याला भाग देऊ आपण आता 8ने. 8 × 8, 8 × 2 16, उरले किती 3, 8 × 4 32, बाकी किती उरत आहे 5. याला आता 8ने भाग देऊ. 8 × 8, 8 × 3 24, उरला 1, 8 × 8 उरले 4, 8 म्हणजे 40. इथं बाकी किती उरत आहे 1, म्हणजे इथं बाकी 5 उरली, इथं बाकी 1 उरली आणि आपल्याला बाकी कशी पाहिजे समान पाहिजे, म्हणजे हे सुद्धा आपलं उत्तर नाही. आता आपल्याकडे उरला आहे 12. एकदम बेसिक पासून सांगायचं मी. दुसऱ्याही भरपूर पद्धती आहेत ज्या पद्धतीनं तुम्ही हा प्रश्न सॉल्व करू शकता. एकदम बेसिक लेवलची मेथड मी तुम्हाला इथं सांगत आहे. 1925 आणि आहे 2521. आता यांना भाग देऊ आपण 12ने. पाहू बाकी सारखी उरते का. 12 × 1 12, उरतील किती 12 × 12 उरले 7. आता इथं का 12 × 72, बाकी उरली 5. याला 12ने भाग देऊ. 12 × 12, 12 × 2 24 आणि इथं 12 × 12, इथं बाकी किती उरली 1. याचा अर्थ हे सुद्धा आपलं उत्तर नाही. तर सर्वात मोठी संख्या कोणती आहे ज्यानं या तिन्ही संख्यांना भाग दिल्यानंतर सारखी बाकी उरते, एक सारखी, ती संख्या कोणती आहे 4. कारण की 4नं जेव्हा मी यांना भाग दिला तेव्हा प्रत्येक वेळेस बाकी 1 बाकी 1 बाकी 1 या प्रकारे येत होती. ठीक आहे. पाहताना असं वाटतं की हा प्रश्न लसावी मसावीचा आहे, पण ऑप्शनवरून सुद्धा तुम्ही याला व्यवस्थित सॉल्व्ह करू शकता. पुढचा प्रश्न हा प्रश्न पूर्णपणे लसावी आणि मसावीचा प्रश्न आहे. काय सांगितलंय बघा. 4 पाण्याचे फवारणी करणारे यंत्र अनुक्रमे किती मिनिटं 20 मिनिट, 30 मिनिट, 20 मिनिट, 30 मिनिट, 40 मिनिट आणि 60 मिनिट या अंतराने फवारतात. सकाळी 6:45 वाजता एकत्र फवारले तर ते पुन्हा किती वाजता एकत्र फवारतील. आता बघा हा किती मिनिटाला हा फवारेल 20 40 60 80, हा 30 60 90, हा 40 80 120 आणि हा 60 120 या प्रकारे. आणि हे सगळे एकत्र कधी फवारतील म्हणजे या सगळ्यांचा आपल्याला काय काढायचं आहे लसावी काढायचा आहे. अच्छा, यांचा लसावी काढण्यासाठी काय करा. इथं 0 आहे, इथं 0 आहे, इथं 0 आहे, 0 शून्याला डोक्यात घेऊच नका. शेवटी 0नं गुणाकार करू आपण. म्हणजे सध्या लसावी कशाचा काढायचा आपल्याला 2 3 4 आणि 6 यांचा काय काढायचा आपल्याला लसावी. लसावी काढताना याला भाग देऊ आपण 2 × 2. इथं काय करू आता भाग जात नाही, 2ने 3ला भाग जात नाही म्हणून 3 लिहून टाकलं. इथं काय करू आपण 2 2 4, 2 2 4 2 आणि इथं 2नं भाग दिलं 2 त्रिक 6. आता 3नं भाग देऊ तर इथं काय राहील 1 3 1 3, भाग जात नाही, ती संख्या जशाला तशी लिहून टाकली 3 1 3 आणि शेवटी कशानं भाग द्यावा लागेल 2नं 1 1 1 1. थांबून जा. या सगळ्यांचा गुणाकार करू. काय येईल गुणाकार बघा 3 2 6, 6 2 12, म्हणजे 2 3 4 6 यांचा लसावी किती आला 12. पण ऑलरेडी आपण एक 0 गायब केलाय तर एक 0 इथे लावून टाकला. लसावी किती आला 120, म्हणजे लसावी आहे आपला 120 मिनिट. अच्छा, 120 मिनिट म्हणजे 2 तास. 120 मिनिट म्हणजे 2 तास. आणि काय सांगितलंय जर ते सर्व सकाळी 6:45 वाजता एकत्र फवारले तर ते पुन्हा किती वाजता एकत्र फवारतील. ते 2 तासानं पुन्हा एकत्र फवारतील 2 तासानं. अच्छा, काय 6:45 मग 6:45 आणि पुढचे 2 तास, तर पुढचे 2 तास काय होतील मग 8:45. 6:45चे काय होतील 8:45. तर 8:45 कुठे आहेत बघा 8:45 सकाळी 8:45. इथून पुढं हे 2 तास. एवढा सोपा प्रश्न आहे हा. ठीक आहे. सकाळी दुपारी वगैरे इथं ऑप्शन दिलेत कन्फ्यूज करण्यासाठी, पण काही अडचण नाही. 120 मिनिट काय येईल इथं लसावी येईल 2 तास पुढं सरकवायचे. हे किती आहेत 6:45 6:45 6:45च्या 2 तास पुढे जा 8:45 8:45ला आपण काय म्हणू 8:45.
तुम्हाला काही अडचण जर आहे तर चॅट सेक्शन आपली ओपन आहे, कमेंट सेक्शन ओपन आहे. कमेंट सेक्शनमध्ये पण आपण फोन नंबर दिला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आपण फोन नंबर दिलेला आहे. तुम्हाला कोणतीही अडचण असली TRTI किंवा बार्टीच्या बाबतीत तर त्या नंबरवर कॉल करा, आम्ही तुमची तिथे मदत करू. पुढे काय सांगितलेलं आहे, एक दुकानदार 2 एकसारखे कॅल्क्युलेटर 600 रुपयाला खरेदी करतो. अच्छा, 600 रुपयाला एकसारखे खरेदी केले त्याने कॅल्क्युलेटर 600. त्यापैकी एक 20% नफ्याने आणि दुसरा 10% तोट्याने विकतो. बरं, एक कॅल्क्युलेटर घेतला 600ला, दुसरा कॅल्क्युलेटर सुद्धा घेतला 600ला. त्यापैकी एक 20% नफ्यावर विकतो. 20% नफा, 20% नफा म्हणजे काय केलं असेल त्यानं बघा, 600चे 10% किती होतात? 60. 600चे 10% 60. ठीक आहे, 10% किती होतील? 60 होतील. मग 20% किती होतील? 20% होतील 120. म्हणजे 600ला आणलं, 120 रुपये नफा घेतला आणि विकलं कितीला? 720ला. किती टक्के नफा घेतला? 20%. 20% किती होतात? 120. 600ला वस्तू घेतली, 120 प्लस केले, 720ला विकली. आणि दुसरा जो आहे 10% तोट्यावर. बघा, 600चे 10% किती होतील? 60. तोट्यावर विकला म्हणजे कमी किमतीत विकला असेल तर 600 मधून 60 मायनस करतो मी, कमी किमतीत विकला. 600 मधून 60 गेले, किती राहतील? 540. आता थोडा विचार करा, तर एकूण नफा किंवा एकूण तोटा काढायचा आहे. बघा, खर्च टोटल किती लागला? खर्च लागला 600 आणि 600 टोटल किती लागला? 1200. एवढा खर्च लागला, एवढी त्याची काय आहे? खरेदी किंमत. अच्छा, रुपये भेटले किती आपल्याला? एका घडीमधून, एक घडी आहे काय? कॅल्क्युलेटर. एका कॅल्क्युलेटरमधून भेटले 720, एका कॅल्क्युलेटरमधून भेटले 540. तर दोघांची बेरीज करू. 0 0 0. 4 आणि 2 किती होतील? 6. आणि 7 आणि 5 12. म्हणजे ही आहे खरेदी किंमत आणि ही आहे विक्री किंमत. किती रुपये फायदा झालाय? 60 रुपये फायदा झालाय. किती झालाय? 60. आणि टक्केवारी नफा किंवा टक्केवारी तोटा काढत असताना आपण खाली काय ठेवतो? खरेदी किंमत. तर खरेदी किंमत किती आली? 1200 गुणाकारात काय होईल? 100. 2 0 2 0 कॅन्सल, 12 1 12, 12 5 60. म्हणजे 5% काय व्हायला पाहिजे? 5% नफा व्हायला पाहिजे. 1200 रुपयांना तुम्ही वस्तू आणली आणि विकताना तुम्हाला 1260 रुपयाला विकावं लागली. 60 रुपये फायदा झाला. जो फायदा झाला तो वर लिहा, खरेदी किंमत 1200 इथं लिहिली. 5% काय व्हायला पाहिजे? नफा व्हायला पाहिजे. ऑप्शन काय असायला पाहिजे? 5. ठीक आहे. किंवा या प्रश्नाला सेम टू सेम या फॉर्मॅटला आपण शॉर्टकट असंही सॉल्व्ह करू शकतो. हे काय आहे? 20 आणि हे काय आहे? 10. तोटा, नफा, तोटा. सेम वस्तूची खरेदी किंमत जर दिलेली असेल तर काय करायचं? 20 मधून 10 मायनस करा. 20 मधून 10 गेले, 20 मधून 10 गेले, उरले किती? 10. 10चे करा अर्धे, 5. बस हे याचं शॉर्टकट आहे. ठीक आहे. जसं जसं तुम्ही पोलीस भरतीचा अभ्यास करणार, थोडासा तुम्हाला अनुभव चांगला असेल तर तुम्हाला समजलं असेल मी हे काय केलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. एक व्यापारी त्याच्या मालाची किंमत खरेदी किमतीपेक्षा 40% जास्त छापतो आणि त्यावरती 15% सूट देतो, तर त्याचा नफा किती? बघा, हळूहळू प्रश्न पहा कोणत्या टॉपिकवर विचारलेत. लसावी मसावी, नफा तोटा. ठीक आहे. लसावी मसावी आणि नफा तोटावर आपण चाललोय आतापर्यंत. आणि एक प्रश्न आला बेसिकचा, भागाकाराचा. ठीक आहे. एक व्यापारी त्याच्या मालाची किंमत खरेदी किमतीपेक्षा, एक काम करू, खरेदी किंमतला पकडू आपण 100. खरेदी किंमत किती आहे? 100x किंवा 100. ठीक आहे. 40% जास्त छापतो म्हणजे छापील किंमत किती आहे? छापील किंमत आहे 140x किंवा 140 आणि त्याच्यावर 15% सूट देतो. आपण एक काम करू, मग 140चे काढू 15%. ही सूट आहे ना, 140चे 15% काढू. मग काय होईल? 140 गुणाकारात 15/100. 0 0 कॅन्सल, 5 त्रिक 15, 5 दुनी 10, बे 1 बे, बे 7 14, 7 त्रिक 21. आता याचा अर्थ काय? 140 रुपये छापील किंमत आहे, याच्यावर 21% सूट देतो. 21 म्हणजे आपल्याला याच्यातून 15% सूट देतो आणि याचे 15% किती होतात? 21. तर 140 मधून 21 वजा करावं लागतील. छापील किमतीवर डिस्काउंट दिला आहे तर याच्यामधून मी 21 काय करतो? वजा करतो. तर काय होईल? 119. 10 मधून 1 गेला 9, हे 3, 119, 140 मधून 21 गेले. म्हणजे विकताना कितीला विकली मग त्यानं वस्तू? 119. आता थोडा विचार करा, वस्तू आणली किती रुपयाला? 100. विकली कितीला? 119. किती टक्के नफा होईल? किती टक्के नफा होईल? 19% नफा होईल. आणि असं डोक्यात अजिबात आणू नका की प्रत्येक प्रश्नाचं बार्टी किंवा TRTमध्ये जास्त करून ऑप्शन 1 असते, असं आणू नका. हे लक बाय चान्स झालं असेल. ठीक आहे. आणि हे जेवढेही प्रश्न आहेत हे मी माझ्या मनानं आणलेले नाहीत. ही मॉडेल प्रश्नपत्रिका आहे TRTIची. ठीक आहे. ऑफिशियल प्रश्नपत्रिका आहे ही. याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला प्रश्न दिसणार आहेत आजच्या 5-6 दिवसानंतर. ठीक आहे.
पुढचा प्रश्न, एक पेन जर 40 रुपयांना विकत घेतला, खरेदी किंमत 40 रुपये, विक्री किंमत 50 रुपये. एकदम सोपा प्रश्न आहे. किती रुपये नफा झाला? नफा झाला 10. आणि खाली काय लिहितो आपण? नफा किंवा तोटा काढताना हमेशा काय लिहितो? खरेदी किंमत. इथं काय येईल मग? 40 आणि गुणाकारात काय व्हायला पाहिजे? 100. तर बस 0 0 कॅन्सल. 100ला 4 भाग द्या, 100चे 4 म्हणजे इथं काय आला पाहिजे? 25% नफा. एवढा सोपा प्रश्न आहे बघा हा. ठीक आहे, नफ्याची टक्केवारी किती? 25%. बस. एक नळ टाकी 15 तासात भरतो. ठीक आहे, हा 15 तासात काय करतो? भरतो. आणि दुसरा नळ काय करतो? 25 तासात रिकामी करतो. अच्छा, रिकामी करतो 25 तासात, म्हणून याला काय घ्या? मायनसमध्ये. खाली करत आहे तो. आता याला काय करायचं आहे? दोन्ही नळ एकत्र उघडले म्हणजे हा एका तासात किती टाकी भरणार? 1/15 टाकी भरणार. आणि हा एका तासात किती टाकी खाली करणार? 1/25. आता दोन्ही नळ एकत्र उघडले तर टाकी किती तासात भरेल? दोन्ही नळ एकत्र उघडले आहेत, मग आपल्याला काय करावं लागेल? दोघांची बेरीज करावं लागेल. आणि दोघांची बेरीज करणार तेव्हा प्लस मायनस काय होऊन जाईल? हे मायनस होऊन जाईल. म्हणजे इथं काय करावं लागेल आपल्याला? 1/15 मायनस 1/25. आता हे आपण शिकलेलो आहे. 25 एक 25 मायनस 15 एक 15 छेद खाली दोघांचा गुणाकार. तर दोघांचा गुणाकार काय आला पाहिजे? 15 गुणाकारात 25. ठीक आहे, इकडे सांगत आहे आपल्याकडे स्पेस थोडा कमी आहे. 25 मधून 15 गेले तर किती राहतील? 10 छेद इथं काय राहील? 15 गुणाकारात 25. 5 न भाग देऊ. 5 एक 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15. तर काय येईल बघा? हे 2/75. एवढी टाकी एका तासात भरेल. जसं आपण इथं याचं उलटं केलं, उलटं, तसं फायनल आन्सर काढल्यानंतर याचंही काय करावं लागेल? आपल्याला रिव्हर्स करावं लागेल. तर काय होईल? 75/2. 75ला 2 ने भाग द्या तर किती यायला पाहिजे? 37.5. म्हणजे आपण असं म्हणू शकतो 37.5 तास. बरं, 37.5 तास म्हणजे 37 तास आणि वरचा अर्धा तास. 0.5 म्हणजे काय? अर्धा तास. यालाच कसं लिहितो आपण? 37 तास आणि वरचा अर्धा तास म्हणजे किती मिनिटं? 30 मिनिटं. तर आपलं फायनल आन्सर काय आहे? 37.5 म्हणजे 37 तास, वरचा अर्धा तास. अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे. पुढचा प्रश्न 9वा. एक काम ए हा कामगार 12 दिवसात आणि बी हा कामगार 18 दिवसात करतो. बरं, याला किती दिवस लागत आहेत? 12 दिवस. दुसऱ्याला किती दिवस लागत आहेत? 18 दिवस. तर आता जसं नळ टाकी राहते तसंच हे राहते बघा. तर याचं एका तासात किती काम होईल? 1/12. याचं एका तासात किती काम होईल? 1/18. दोघांनी किती दिवस काम केलं? 3 दिवस. आता मी काय करते बघा, या दोघांची करत आहेत बेरीज. तर काय होईल? 18 प्लस 12 एक 12 छेद या दोघांचा गुणाकार 12 गुणाकारात 18. 18 आणि 12 किती होतील? 30. 18 आणि 12 30. खाली काय होईल? 12 गुणाकारात 18. 6 न भाग देऊ. 6 एक 6, 6 पंचे 30 आणि 6 त्रिक 18. तर काय झालं? 5 छेद 12 त्रिक 36. हे आहे त्यांचं एका दिवसाचं काम. एचं एका दिवसाचं काम, बीचं एका दिवसाचं काम, मिळून किती आलं? 5. आणि विचारलं काय? 3 दिवसाचं काम सांगा. बघा, हे एका दिवसाचं काम आहे. 3 दिवसाचं काम कसं निघेल? याला गुणाकार करावा लागेल आपल्याला 3 ने. अच्छा, 3 ने गुणाकार केला तिथं काय होईल? 3 एक 3 आणि इथं काय येईल? 12. म्हणजे त्यांचं किती काम पूर्ण झालं? हे पूर्ण झालेलं काम आहे. किती काम पूर्ण झालं? काम पूर्ण झालं आहे 5/12. हे काम पूर्ण झालंय. आपल्याला विचारलं आहे कामाचा किती भाग शिल्लक राहतो, कामाचा किती भाग बाकी राहील. तर काय करावं लागेल? काम किती आहे? एक काम आहे. एक कामपैकी हे पूर्ण झालंय, मग बाकी राहिलेलं काम कसं करणार? एका कामामधून झालेलं काम मायनस करून टाकू. तर आपल्याला काय भेटून जाईल? शिल्लक काम, राहिलेलं काम. तर काय होईल? 12 वजा 5 छेद 12. 12 मधून 5 गेले आणि इथं किती राहतील? 7/12. तर हे यायला पाहिजे आपलं उत्तर 7/12. ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर आहे. ज्या मुलांची थोडीफार प्रॅक्टिस आहे, थोडाफार अभ्यास आहे, एखादं पुस्तक ज्यांनी वाचलेलं आहे, 2-4 महिन्याचा जरी तुमचा अभ्यास आहे, तर तुम्हाला माहीत आहे की हा प्रश्न एकदम सोपा आहे. जो काम हा टॉपिक आहे त्याच्यातला एकदम बेसिक लेवलचा हा प्रश्न आहे. आणि जे मुलं एकदम नवीन आहेत, फर्स्ट टाइम कुठलीतरी परीक्षा देत आहेत, ठीक आहे, तर त्यांना काय करायचं आहे? जे महत्त्वाचे टॉपिक आहेत बघा, एक तर लसावी मसावी, नफा तोटा, काम
आणि काही बुद्धिमत्ताचे टॉपिक्स, ठीक आहे, कोडिंग डिकोडिंग वगैरे हे जे एवढेच टॉपिक करा, चांगले मार्क तुम्हाला पडून जातील TRTIच्या पेपरमध्ये. ए आणि बी एक काम 6 दिवसात करतात. अच्छा, याचा अर्थ काय झाला बघा, इथं आपण लिहू ए आणि बी एक काम किती दिवसात करतात, 6 दिवसात. म्हणजे इथं काय लिहिलं मी डायरेक्ट त्यांचं एका दिवसाचं काम 1/6. बी आणि सी 8 दिवसात, तर इथं लिहिणार मी बी आणि सी किती दिवसात पूर्ण करतात, 8, म्हणून इथं काय लिहून टाकलं मी 1/8. सी आणि ए तेच काम किती दिवसात पूर्ण करतात, 12, तर इथं लिहून टाकलं मी सी प्लस ए, 12 म्हणजे 1/12. आता एक शॉर्ट टेक्निक आहे की ए बी, बी सी आणि सी ए जेव्हा यांची बेरीज करतो, ए 2 वेळा येतो, बी 2 वेळा येतो आणि सी 2 वेळा येतो, म्हणून आपण 2 कॉमन काढून इथं लिहित असतो ए प्लस बी प्लस सी, आणि या तिघांची करावं लागलं आपल्याला बेरीज, 1/6 प्लस 1/8 प्लस 1/12. या तिघांचा काढायचा आपल्याला लसावी. लसावी म्हणजे 6, 8 आणि 12 तिघांच्याही पाड्यात येणारी संख्या. ठीक आहे. अच्छा, तिघांच्याही पाड्यात येणारी संख्या कोणती असेल बघा, 24. 6च्या पाड्यात 24 येतो, 6×4 24. 8च्या पाड्यात 24 येतो, 8×3 24. 12च्या पाड्यात 24 येतो, 12×2 24. पाड्यात येणारी संख्या 48 घेतलं तरी आन्सर येते, चिंता करू नका. ठीक आहे. तर हे काय व्हायला पाहिजे इथं 24. आता 24ला 6 भाग द्या, 6×4 24, 8×3 24 आणि 12×2 24. तर इथं काय आलं पाहिजे, 2 ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी प्लस सी बरोबर असं काहीतरी भेटायला पाहिजे. आता याला सॉल्व करू आपण. तर काय होईल, 2 हा ब्रॅकेट जसाला तसा राहील बरोबर. इथं काय भेटलं पाहिजे, 4 आणि 3 7, 7 आणि 2 इथं काय भेटलं पाहिजे, 9 छेद काय आहे 24. ठीक आहे, 2 मिनिट 24. आता हा जो 2 आहे हा भागाकारात जाईल, शेवटी मला काय भेटेल, ए प्लस बी प्लस सी बरोबर 9 छेद हा 2 खाली गेला तर 24 दोन्ही काय होतील 48 आणि 3 भाग देऊन टाका. तर 3 भाग दिला काय 3×3 9 आणि इथं काय पाहिजे 16×3 म्हणून इथं काय पाहिजे 16. आता हे आहे त्यांचं एका दिवसाचं काम, ए बी सी तिघांचंही एका दिवसाचं काम. आणि मी तुम्हाला सांगितलं एका दिवसाचं काम झालं काय करायचं, रेसिप्रोकल गुणाकार व्यस्त करायचं. तर ते काय आला पाहिजे 16/3. ऑप्शनमध्ये आहे का, नाही. मग काय करा, भाग द्या. 3×1 3, 3×5 15 आणि वर काय लिहितो आपण इथं बाकी, 5×3 15 आणि 1 16. तर 5.1/3 एवढे दिवस लागायला पाहिजे. तर ऑप्शन काय आहे आपला, ऑप्शन क्रमांक 2. आता तुम्हाला ही जी प्रश्नपत्रिका आहे ही तुम्हाला जर PDF पाहिजे असेल, ठीक आहे, तर तुम्ही काय करा, हा माझा नंबर आहे 70 50 50 37 50. या नंबरवर मला TRTI असा व्हॉट्सॲप मेसेज पाठवा. मी तिथं तुम्हाला PDF पाठवेल, 4-5 PDF पाठवेल, ज्याने काय होईल तुम्हाला TRTIचा पेपर कसा येईल याचा एक अंदाजा, एक गेसिंग येऊन जाईल. कारण की PYQ म्हणजे प्रिव्हियस क्वेश्चन्स खूप महत्त्वाचे असतात आणि येणाऱ्या प्रश्नपत्रिका पण त्या सारख्याच राहतात अशी शक्यता असते. पुढचा प्रश्न पहा. एका दुकानात 800 रुपयांच्या जॅकेटवर 15% आणि 5% अशा सलग 2 सवलती मिळतात, तर ग्राहकाला अंतिम किंमत किती मोजावी लागेल. एक काम करू, 800 लिहिलं इथं, 800 याला आधी 15% सूट द्या. बघा मी तोंडी आन्सर निघू शकते याचं, पण तरी पण थोडंसं बेसिक पासून सॉल्व करू. याचे 15% काढू, 800चे 15%. तर काय होईल, 800 गुणाकारात 15 छेद 100, 0 0 0 0 कॅन्सल, 15×8 120. म्हणजे पहिला डिस्काउंट भेटला आपल्याला 120 रुपयाचा. 800 मधून 100 गेले 700, 700 मधून 20 गेले, तरी वजाबाकी किती यायला पाहिजे 680. ठीक आहे. पुढचा जो डिस्काउंट आहे तो किती पर्सेंटचा भेटत आहे, 5%. आता याच्यावर काय सांगितलं, सलग 2 भेटलेत ना, आता याच्यावर डिस्काउंट भेटेल. आता याच्यावर डिस्काउंट कसा भेटेल लक्ष द्या. आता आपल्याला याचे किती टक्के डिस्काउंट काढायचं, याचं 5%. तर 680चे काढावं लागतील आपल्याला 5%. तर काय होईल 680 गुणाकारात 5 छेद 100, 0 0 कॅन्सल, 5×1 5, 5×2 10 आणि 2 याला भाग देऊ, 2×1 बेत्रिक 6 आणि 2×4 8. म्हणजे इथं डिस्काउंट किती रुपयाचं भेटेल, 34 रुपयांचं. तर 34 रुपयाच्यामधून काय करून टाकू, मायनस करू. 10 मधून 4 गेले उरले 6, हातचा वापस दिला. 8 मधून 4 गेले राहिले 4 आणि हे 646. आधी डिस्काउंट दिला 15%चा, त्यानंतर डिस्काउंट दिला 5%चा आणि शेवटी कस्टमरला ते किती रुपयाला, ग्राहकाला किती रुपयाला भेटेल, ते 646. 646 ऑप्शन क्रमांक 1. चालून व्यवस्थित, ठीक आहे. वॉशिंग मशीनची किंमत 12,000 रुपये आहे. ती प्रथम 10% सवलतीत दिली जाते, त्यानंतर कमी किमतीवर 12%
अतिरिक्त सूट दिली जाते. बघा हे दोन्ही प्रश्न डबल डिस्काउंटचे होते. पहिल्या प्रश्नामध्ये पण किती डिस्काउंट दिले होते 2 आणि या प्रश्नामध्ये पण किती डिस्काउंट दिलेत. पहिला डिस्काउंट 10%, दुसरा डिस्काउंट 12%. तर आपण शांततेत हा प्रश्न सॉल्व्ह करू. काय सांगितलं, एक वॉशिंग मशीन आहे 12,000 रुपयांची. पहिला डिस्काउंट दिला किती सवलत दिली 10%. बरं याचे 10% किती होतात, 12,000चे 10% होतात 1200. एक झिरो कमी केला की 10% निघतात. ठीक आहे, म्हणून मी काय केलं, पहिला डिस्काउंट याच्यातून 10% वाला जो डिस्काउंट होता तो याच्यातून काय केला मायनस केला. 1200 याच्यातून वजा करू. 0मधून 0, 0मधून 0, इथं काय राहील 8. आता वापस दिला हे किती होतील 10,800. ठीक आहे, 2,000मधून 1200 मायनस करा, राहिले 800, वरचे 10,000, 10,800. पुढचा डिस्काउंट किती दिला, त्यानंतर किमतीवर 12% अतिरिक्त सूट दिली. आता मला हे म्हणायचं आहे, हे आहेत 10,800, याच्यावर डिस्काउंट द्यायचं आपल्याला 12%. तर याचे 12% काढून घेऊ आपण. तर काय होईल 10,800 गुणाकारात 12 छेद 100, 0 0 0 0 कॅन्सल. 12ने गुणाकार करू. इथं 12 96, हातचे येतील 9. 12 0 0 0 आणि 9 9 आणि 12 1 12. म्हणजे पुढचा डिस्काउंट जो आहे, पुढचा डिस्काउंट नेक्स्ट डिस्काउंट तो किती रुपयाचा आहे 1296. तर तो डिस्काउंट मी काय करून टाकला, याच्यातून मायनस करून टाकला. हे वजाबाकी केली तर काय येईल बघा 10 इतरातील 4, हातचा वापस दिला झाले 10, 10मधून 10 गेले राहतील 0, हातचा वापस दिला झाले 3, 8मधून 3 राहिले 5. ठीक आहे, इथं काहीच नाही, तर काय होईल इथं 9 504. तर अगेन ऑप्शन काय आहे, ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1ला जास्त सिरियसली घेऊ नका. मी दुसऱ्यांदा सांगत आहे तुम्हाला. ठीक आहे, नाहीतर पेपरमध्ये जर पास झालं नाही तर माझ्यावर ब्लेम यायचं अजून. एक व्यापारी वस्तू त्याच्या खरेदी किमतीपेक्षा 40% जास्त छापील किंमत ठेवतो आणि त्या किमतीवर 20% सूट देतो. अगेन याच्यावर पहा काय सांगितलंय, 2% इथं वापरलेत. बघा लगातार 3 प्रश्न असे झालेत ज्याच्यामध्ये काहीतरी टक्केवारीचे असे 2 काहीतरी फॉर्मॅट तुम्हाला दिलेले आहेत. बघा इथे काय, एक व्यापारी असं समजू वस्तू 100 रुपयाची, किती रुपयाची आहे 100. तो काय करतो, खरेदी किमतीपेक्षा 40% जास्त करतो, म्हणजे किती करतो 140 किंमत ठेवतो आणि त्याच्यावर 20% सूट देतो. बरं आपण एक काम करू, 140चे काढू 20%, याचे 20% किती येतील 140 गुणाकारात 20 छेद 100, 0 0 0 0 कॅन्सल, 14 दोन्ही 28. म्हणजे ही सूट वस्तू आहे 100 रुपयाची, तो काय करतो किंमत खूप वाढवून टाकतो. किती करतो 140 आणि त्याच्यावर असं सांगतो की याच्यावर बी आम्ही काय देत आहे डिस्काउंट देत आहे. डिस्काउंट किती आहे 28. 40मधून 28 गेले तर किती राहायला पाहिजे, 10मधून वाढ केलं 2, हातचा वापस दिला किती राहायला पाहिजे 112. आता विचार करा, ती वस्तू आहे 100 रुपयाची आणि तो विकत आहे 112 रुपयाला, तर त्याला काय व्हायला पाहिजे, नफा व्हायला पाहिजे. किती टक्के नफा होईल, 12% नफा होईल. 100 रुपयावर 12 रुपये त्याला भेटत आहेत, कारण की 100 रुपयाची वस्तू त्यानं किती रुपयाला विकली आहे 112 रुपयाला विकली आहे, म्हणून त्याला 12% नफा व्हायला पाहिजे. काही अडचण असल्यास चॅट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता, कमेंट्समध्ये सांगू शकता. फोन नंबर सुद्धा दिलेला आहे आणि तोच नंबर व्हॉट्सॲपचा नंबर सुद्धा आहे, म्हणून तिथं तुम्हाला काही अडचण असेल, काही शंका असेल किंवा काही PDF पाहिजे असेल तर नक्की तुम्ही तिथं विचारा. 14वा प्रश्न काय दिलेला आहे, एका शाळेत मुले व मुली यांची संख्या यांचं गुणोत्तर दिलं आहे. हे गुणोत्तर काय आहे 7:8. हे आहेत मुलं आणि हे आहेत मुली. आणि पुढे काय सांगितलंय, त्यांच्या संख्येतील फरक 63 आहे. अच्छा, फरक किती आहे 63. याला पकडा 7x, याला कन्सिडर करू 8x आणि फरक सांगितलाय 8x वजा 7x. हा काय आहे मोठी संख्या वजा लहान संख्या आणि हा फरक दिलेला आपल्याला 63. तर x बरोबर 8मधून 7 गेले तर किती राहतील x, हे किती आला 63. याच किमती पुन्हा इथं ठेवून दिल्या, म्हणजे 7 गुणाकारात 63 आणि 8 गुणाकारात 63. तर काय होईल बघा, 7 त्रिक 21, हातचे आले 2, 7 सक 42 आणि 2 44. इथं काय होईल 8 त्रिक 24, हातचे आले 2, 6 48, 48 आणि 2 किती आले 50. म्हणजे 441 काय आहेत, 441 आहेत मुलं. आणि मुलींची संख्या किती आहे 504 आहेत आपल्याकडं मुली. प्रश्नात असं विचारलंय की त्यांच्या संख्येत फरक 63 आहे, हे प्रमाण उलट करायचं आहे. बघा इथं गुणोत्तर किती आहे 7:8 आणि त्यांना गुणोत्तर पाहिजे 8:7. 7:8च्या ऐवजी 8:7. बरं याचं मिनिंग काय होतं बघा, इथं 7 आहे, इथे 8 आहे, याचा अर्थ ही संख्या लहान आहे, ही संख्या मोठी आहे.
म्हणजे मुलांची संख्या इथं काय आहे, कमी आहे. आता हे गुणोत्तर मला 8-7 करायचं आहे, म्हणजे मुलांची संख्या मुलींपेक्षा काय करायची आहे, जास्त करायची आहे. हे उलट करण्यासाठी किती मुलांना शाळेत प्रवेश द्यावा लागेल, म्हणजे ॲडिशनल एक्स्ट्रा अजून किती मुलं पाहिजे ते आपल्याला आणावं लागतील. तर आपण एक काम करू, 441 आणि 504 असं काहीतरी आहे आणि हे गुणोत्तर दिलेलं किती आहे, 7 काय आहे सध्या, 8 आहे. आपण एक काम करूया, आता आपण 504 या संख्येला 8 ने भाग देऊ. तर काय आला पाहिजे, 8 1 8, 8 6 48, उरले 2 आणि 8 3 24. म्हणजे 504 या संख्येला जर मी 8 ने भाग दिला तर काय आला पाहिजे, 63. आणि 504 या संख्येला जर मी 7 ने भाग दिला तर काय आला पाहिजे, 7 1 7, 7 7 49, उरला 1 7 2 14, तर किती आला पाहिजे, 72. आता मला काय म्हणायचं ऐकून घ्या. 441 आणि 504 याच्यापैकी मुलींची संख्या आपल्याला बदलायची नाही. मुलींची संख्या आपल्याला बदलायची नाही म्हणजे याला काहीतरी केलं तर सोपं रूप देऊन काय भेटलं पाहिजे आपल्याला, इथं 8 भेटलं पाहिजे. आता 504ला नेमकं कशानं गुणाकार करायचं, ज्यानं आपल्याला 504ला नेमकं कशानं भाग द्यायचा, ज्यानं आपल्याला 72 भेटेल. म्हणजे इथं काय आला पाहिजे, 72. म्हणजे 504ला जर मी 72 भाग दिला तर मला उत्तर किती येते, इथं 8. म्हणजे याला 72ने भाग दिलं तर काय येते, 7 येते. 504ला 72ने भाग दिला तर 7 येतो. तर इथं एक मला एक अशी संख्या पाहिजे की ज्या संख्येला मी 72ने भाग दिला तर उत्तर 8 यायला पाहिजे. म्हणजे मला काय करावं लागेल, 8 आणि 72 यांचा काय करावं लागेल, गुणाकार करावा लागेल. तर काय होईल, 8 2 16, हातचाला 1, 8 7 56, 56 आणि 1 काय होतील, 57. आता आधी मुलांची संख्या किती होतील, 441. आता मुलांची संख्या किती झाली, 576. तर एक काम करू, 576 आता नवीन मुलं आहेत. 576 मधून आपल्याला 441 वजा करावं लागतील. तर इथं काय भेटेल, 5, 7 मधून 4 गेले 3 आणि हे 135. म्हणजे ॲडिशनल किती मुलं आपल्याला लागतील, 135 मुलं लागायला पाहिजे. जर तुमची गणितावर खूप चांगली कमांड आहे, मागच्या 2-3 वर्षापासून तुमचा प्रॉपर जर अभ्यास आहे, तरच तुम्ही या प्रश्नाला व्यवस्थित सॉल्व्ह करू शकता. अदरवाईज जर तुम्ही नवीन आहे, फर्स्ट टाइमर आहे, तर हा प्रश्न तुम्हाला एवढ्या लवकर जमणार नाही. पुढचा प्रश्न पाहू आपण. दोन संख्यांचे प्रमाण 2:5 असून त्यांची बेरीज किती आहे, 84. तर त्यांच्यामधील लहान संख्या कोणती. एक संख्या 2x घ्या आणि दुसरी संख्या घ्या 5x आणि त्यांची बेरीज किती आहे, 84. तर काय करणार आपण, हे किती होतील, 7x बरोबर 84. तर x बरोबर 7 1 7 आणि 7 2 14. आता x ची किंमत किती आली, 12 आणि लहान संख्या कोणती आहे त्यातली 2x. तर 12 2 उत्तर किती यायला पाहिजे, 24. हे उत्तर यायला पाहिजे. एकदम सोपा प्रश्न आहे हा. 18,403 रुपयांची रक्कम ABC मध्ये अशी विभागली. कशावर प्रश्न आहे हा प्रश्न आहे गुणोत्तर प्रमाण म्हणा किंवा गुणोत्तर प्रमाणच म्हणा, ठीक आहे. पार्टनरशिप वगैरे याला मी म्हणणार नाही. A आणि B यांचं गुणोत्तर किती आहे, 2:3. B आणि C यांचं गुणोत्तर किती आहे, 4:5. तर आपल्याला ABC यांचं गुणोत्तर काढण्यासाठी असं गुणाकार करावं लागेल का, नाहीतर तुम्ही दुसरी मेथड इथं वापरू शकता. 4 2 8, 4 3 12 आणि 5 3 15. आणि आता बघा हे काय करायचं, आपल्याला वाटायचे आहेत आणि आपल्याला कोणाचा वाटा काढायचा आहे, C चा वाटा काढायचा आहे. वाटा कसा काढणार, 18,403 ही जी संख्या आहे याला भाग देणार आपण या सगळ्यांच्या बेरीजेनं. बघा 15 आणि 12 किती होतील, 27. 27 आणि 8 किती होतील, 35. आणि याला गुणाकार करावा लागेल आपल्याला. कोणाचा वाटा काढायचा आपल्याला, ABC पैकी कोणाचा वाटा काढायचा आहे, C. म्हणून याला गुणाकार करावा लागेल आपल्याला 15ने. 15 आणि 35 यांना सोपं रूप देऊ शकतो आपण. इथं काय करणार आपण, 5 3 15 आणि 5 7 35. इथं 7 न भाग देऊ, 7 1 7, 7 2 14, उरले 4, 7 6 42, उरले 2, 7 2 14, उरले 6, 7 9 63. तर काय उरलंय, 2,629 गुणाकारात 3. हे आपलं फायनल आन्सर असेल. फायनल आन्सर दिसत आहे पण काढून घेऊ. 3 9 किती होतील, 27. हातचे आले 2, 3 2 6 आणि 2 8, 7 18, 18 8 हातचाला 1, 3 2 6 आणि 1 7, 7 8 8 7. हे आपलं काय असायला पाहिजे, आन्सर असायला पाहिजे. कारण की आपल्याला वाटा कोणाचा विचारला आहे, C चा वाटा विचारला आहे. म्हणून आपण त्याला कशाने गुणाकार केला आहे, 15ने गुणाकार केला आहे. पुढचा प्रश्न, वर्तुळाबाहेरील बघा भूमिती. मी इथं सांगेल तुम्हाला भूमिती, क्षेत्रफळ आणि घनफळ हे 5-6 टॉपिक जे सांगितले बघा. लसावी मसावी, नफा तोटा, डिस्काउंट, काम आणि क्षेत्रफळ, घनफळ आणि भूमिती
हे टॉपिक एकदम चांगले रिवाईज करून जा TRTIच्या पेपरमध्ये. ठीक आहे. काय दिलं बघा, एक वर्तुळ आहे, वर्तुळ मी इथं काढला. ठीक आहे, वर्तुळ इथं असा काढला. वर्तुळाच्या बाहेर एक बिंदू आहे. ठीक आहे, तो बिंदू घेतला. ठीक आहे, आणि तिथून काय काढली, तिथून वर्तुळाकडे 2 स्पर्शिका काढल्या. अच्छा, एक स्पर्शिका मी इकडे काढली आणि एक स्पर्शिका मी इथं काढली, काही अडचण नाही. ठीक आहे. जर बिंदू आणि वर्तुळाच्या केंद्रातील अंतर 10 सेंटीमीटर, लक्ष द्या, हा बिंदू आहे, तो या बिंदूचं आणि वर्तुळाच्या केंद्राचं हे जे अंतर आहे हे किती आहे, हे आहे 10 सेंटीमीटर. ठीक आहे. तर प्रत्येक स्पर्शिकेची लांबी किती असेल, स्पर्शिका ही आहे, स्पर्शिका कोणती आहे, AB. आता एक गोष्ट ऐका, इथून मी असं काढलं, हा त्रिकोण बनला. आणि एक गोष्ट हमेशा लक्षात ठेवायची, ही आहे स्पर्शिका आणि ही आहे त्रिज्या. स्पर्शिका आणि त्रिज्या यांच्यामध्ये जो कोन असतो तो 90चा असतो. स्पर्शिका आणि त्रिज्या किती असतो, 90चा. हा त्रिकोण व्यवस्थित इमॅजिन करा. हा जो त्रिकोण बनत आहे हा असा बनत आहे, असा असा. ठीक आहे. आणि हा कोण कितीचा बनत आहे, 90चा. हा 90चा नाही बनत आहे, 90चा कोण इथं बनत आहे. त्रिज्या स्पर्शिका याच्यामध्ये. आणि वर्तुळाची त्रिज्या किती सांगितलं बघा, मी इथं तुम्हाला व्यवस्थित समजलं. हा जो त्रिकोण आहे ना, हा त्रिकोण हाच आहे. आता इथं क्लिअर कट सांगितलंय की हा काय आहे, 10. त्रिज्या किती सांगितली, 6. ही जी आहे ही काय आपली स्पर्शिका. तर एक तर पायथागोरसचं तुम्ही काय वापरा, ट्रिपलेट ज्याला म्हणतो आपण त्रिके, ते वापरा. त्याच्यानुसार बघा, 3 दोन्ही 6, 5 दोन्ही 10, तर 4 दोन्ही किती यायला पाहिजे, 8 असं वापरा. किंवा याला नाव देऊन टाका ABC. आणि AC काय आहे, 90च्या समोरची जी बाजू राहते ती काय राहते, कर्ण. तर आपण शिकलो असणार, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. काय दिलेलं आहे आपल्याला इथं बघा, कर्णाची लांबी किती दिली, 10, 10चा वर्ग. AB आपल्याला काढायचं आहे. हां, ते अंदाजे नाही, ते त्रिके ज्याला पाठ आहेत त्यासाठी 8 सांगितलं आहे. आणि BC किती आहे, 6, 6चा वर्ग. 10चा वर्ग किती होईल, 100. इथं काय आला पाहिजे, ABचा वर्ग अधिक 6चा वर्ग किती येईल, 36. आता काय आला पाहिजे, ABचा वर्ग बरोबर 100मधून 36 काय होतील, वजा होतील, काय राहतील, 64. आणि इथं वर्गमूळ जर घेतलं तर मला AB बरोबर किती सापडायला पाहिजे, AB बरोबर किती सापडायला पाहिजे, 8 सापडायला पाहिजे. म्हणजे हे किती असायला पाहिजे, 8. आणि आपल्याला विचारलं आहे की स्पर्शिकेची लांबी किती, तर स्पर्शिकेची लांबी किती असायला पाहिजे, 8 सेंटीमीटर. ऑप्शन क्रमांक 2 आपलं ॲन्सर असायला पाहिजे. नेक्स्ट, एका चौकोनी उद्यानाची प्रत्येक बाजू 50 मीटर लांबीची आहे. एक चौकोनी उद्यान काढलं, याची प्रत्येक बाजू किती सेंटीमीटरची आहे, 50. हे पण काय आहे, 50. ठीक आहे, चौरस बनत आहे बेसिकली इथं. ठीक आहे. उद्यानाच्या आत एक समान रुंदीचा मार्ग बांधला. उद्यानाच्या आतमध्ये समान लांबीचा समान रुंदीचा एक असा मार्ग काढला. ठीक आहे, हा असा रस्ता आहे. ठीक आहे ना, हा जो आहे ना, हा काय आहे, रस्ता आहे. ठीक आहे. आणि ज्यामुळे गवताचे क्षेत्र 1600 चौरस मीटर पर्यंत कमी होते. 1600 चौरस मीटर ने कमी होणे आणि 1600 चौरस मीटर पर्यंत कमी होणे, म्हणजे आतमध्ये हा जो एरिया आहे ना, हा किती झाला, 1600. थोडा विचार करा आता मी काय बोलत आहे. हा जो बाहेरचा आहे ना, हा बाहेरचा चौरस आहे. चौरसाचे क्षेत्रफळ काय असते, बाजूचा वर्ग. तर 50चा वर्ग किती होईल, 2500. आणि याचा वर्ग किती झाला, 1600. तर थोडा विचार करा आता की जे 1600 झाला आहे, आता हा 50 गुणाकारात 50 असा पकडून चौरस किती झाला, 2500चा. आता हा जर 1600 झाला असेल तर ही बाजू किती असेल, 40. आणि ही बाजू किती असेल, 40. कारण की 40 गुणाकारात 40 करूनच हे जे क्षेत्रफळ आहे आतमधलं ते 1600 झालं असणार. आता हा 50 आहे, हा 40 आहे, तर हा किती असेल बघ, 5. आणि हा किती असेल, 5. असं नका करू सर, 50 40, हा 10 आणि हा 10, असं नाही होणार. 50च्या आतमध्ये 10 आणि 10 सोडलं तर 30च राहील. 50 आणि 40 जर आहे तर इकडे 5 सोडला आहे, इकडे 5 सोडला आहे, दोन्ही मिळून 10 हा कमी झालेला आहे. म्हणजे आजूबाजूनं हा जो रस्ता आहे त्या रस्त्याची रुंदी किती असायला पाहिजे, त्या रस्त्याची रुंदी असायला पाहिजे 5 मीटर. ठीक आहे, 10 तर ऑप्शन नाहीच म्हणा इथं. 10 तुम्ही ॲन्सर काढली असतं तरी ते चुकीचं असलं असतं. रुंदी किती असायला पाहिजे, 5 मीटर. कम्प्लिटली लॉजिकल प्रश्न आहे. ठीक आहे, ज्याचं चौरसाचे क्षेत्रफळ ज्याला पाठ आहे की बाजूचा वर्ग, त्याला हा प्रश्न एकदम लवकर जमेल आणि इझी पण जाईल. ॲल्युमिनियम फॉइलची एक आयताकृती शीट घेतली. एक काय घेतली, अशी आयताकृती शीट, अशी या प्रकारची आयताकृती अशी ॲल्युमिनियम फॉइलची शीट. ती शीट जी आहे ती 66 सेंटीमीटर लांब आहे आणि 25 सेंटीमीटर काय आहे, ती रुंद आहे. 25 सेंटीमीटर
लांबीच्या बाजूने त्याला काय केलं, असं गुंडाळले आणि त्यापासून एक दंडगोलाकार बनवला जातो. तर त्या दंडगोलाचे आकारमान किती असेल? ठीक आहे, अगेन सांगितलं मग क्षेत्रफळ आणि घनफळ. इथून बऱ्यापैकी एक मजबूत प्रश्न विचारलाय. आता या फॉईलला काय केलं त्यांनी, असं फोल्ड केलंय, असं गोल. ठीक आहे, तर हा जर फोल्ड केला तर याला असा होऊन जाईल बघा, हा असा गोल, जसा पेपरला कसा गोल गुंडाळतो आपण, रोल करतो त्या प्रकारे. तर आता हे जे आहे याला जर असं मी गुंडाळलं तर ही जी उंची आहे ही 25च राहील, पण हे जे आहे ना हे 66, असं गोल जर केलं तर हा जो गोल राऊंड आहे ना हा एकूण 66चा येऊन जाईल, हा 66. मग 66ला काय म्हणू आपण, 66 हा काय आहे याचा, 66 आहे याचा परीघ. अच्छा, 66 जर परीघ आहे तर बघा परीघाचं सूत्र काय आहे, सर्कम्फरन्स इक्वल टू 2πr. तर काय सांगितलं इथं बघा 2 मिनटं, काय होईल, सर्कम्फरन्स किती आहे 66, इथं काय येईल मग 2 गुणाकारात 22/7 गुणाकारात त्रिज्या निघेल इथून. आता काय होईल बघा, 22 एक 22, 22 त्रिक 66, आणि इथं काय होईल 7 वर जाईल तर काय होईल 7 गुणाकारात 3/2 ही येईल आपली त्रिज्या. तर त्रिज्या किती आली आपली 21/2. जर हे उत्तर आपलं फायनल आन्सर नाही तर याला उगच पॉईंटमध्ये नेऊन तुमचे कॅल्क्युलेशन अवघड करू नका. याला पॉईंटमध्ये कधी नेऊ, जेव्हा आपल्याला फायनल आन्सरची रिक्वायरमेंट पडेल. बाकी प्रश्न सॉल्व्ह करताना या गोष्टीचं लक्ष ठेवायचं. ठीक आहे, त्रिज्या किती आली आपली, त्रिज्या आली 21/2. आपल्याला काय करायचं आहे, आकारमान. अच्छा, हा जो दंडगोल आहे, ठीक आहे ना, सिलेंडर, याचा जो आकारमान राहतो ना पूर्ण याचा घनफळ, त्याचं सूत्र आहे व्ही म्हणजे व्हॉल्यूम इक्वल टू πr² गुणाकारात उंची. तर काय आला पाहिजे मग, पाय म्हणजे इथं काही लागेल 22/7, आरचा वर्ग म्हणजे त्रिज्याचा वर्ग, तर त्रिज्या 2 वेळा घ्यावा लागेल, 21/2 गुणाकारात 21/2. उंची किती आहे, उंची तेवढीच राहील, किती आहे 25. आता याला आपल्याला काय करावं लागेल, सॉल्व्ह करावं लागेल. लक्ष द्या आता, 7 एक 7, 7 त्रिक 21, बे एक बे, आणि इथं काय आलं पाहिजे 11. आता आपल्याकडं कोण कोण उरलेलं आहे पाहून घ्या व्यवस्थित. ठीक आहे, कमी जागेत आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागतील. वर कोण कोण आहे, 11, 21, 3 आणि 25. मी तर काय करतो, 11 त्रिक 33 करून टाकतो. तर काय राहिलं आपल्याकडं 33 गुणाकारात 21, बघा 11 त्रिक 33 आणि हा 21 आणि हा काय आहे 25. या भाग 2ला विसरू नका. ठीक आहे, हा 2 बाकी आहे आपला. हे कॅल्क्युलेशन करून घेऊ बघा. 21 त्रिक 63, हातचे आले 6, 21 त्रिक 63 आणि वरचे हे किती झाले 693. 2 मिनटं, 21 त्रिक 63, हातचे आले 6, 21 त्रिक 63 आणि 6 69. याला गुणाकार कशाने करू आपण 25 आणि छेदात डिनॉमिनेटरमध्ये काय आहे 2. आता हा गुणाकार करू 25 त्रिक 75, हातचे आले 7, 25 9 225, 225 आणि 7 232, 2चा हातचे आले 232, 2चा हातचे आले 23 आणि 25 सकट 150 आणि हे किती आलं पाहिजे 150 आणि हे वरचे तर किती होतील 173 आणि याला कशाला भाग द्यावा लागला आपल्याला 2ने. ठीक आहे, बऱ्यापैकी कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन आहे तिथं. बे आडी 16 उरला 1, बेसक 12 उरला 1, बेसक 12 आणि इथं काही बेदोनी 4 आणि शेवटी काय आला पाहिजे 0.5. आहे का ऑप्शनमध्ये कुठं 866 2.5 866 2.5 सेंटीमीटरचा क्यूब हे काय यायला पाहिजे आकारमान यायला पाहिजे. हा जो पेपर आहे हा TRTIचा पेपर आहे. TRTIचा पेपर किंवा बार्टीचा पेपर हा जनरली थोडासा पोलीस भरतीच्या पेपरपेक्षा टफ राहतो किंवा स्टाफ सिलेक्शनच्या पेपरसारखा हा पेपर राहतो. काय सांगितलं बघा, एका त्रिकोणाच्या बाजूंची लांबी किती आहे 5 12 13. पायथागोरसची त्रिकुटे, पायथागोरसची त्रिकुटे कशा असतात काय म्हणतात 5 12 आणि कर्ण किती असतो 13. जसं आत्ताच आपण एक त्रिकुट वापरलं होतं. जर त्रिकोण आहे त्रिकुट आहे 3 4 5 5 12 13 7 24 25 हे काय आहेत पायथागोरसची त्रिकुटे आहेत. हे सगळे काय असतात ही सगळी असते कर्णांची लांबी. म्हणून मी डायरेक्ट इथं लिहून टाकलं 5 12 कर्ण किती आहे 13. कर्ण म्हणजे 90च्या समोरची बाजू. तर काय सांगितलंय हा काटकोन त्रिकोण आहे का. पायथागोरसचा प्रमेय फक्त काटकोन त्रिकोणामध्येच लागतो. हा काटकोन त्रिकोण आहे का हो हा काटकोन त्रिकोण तर आहेच. आणि बघा पहिला ऑप्शन काय नाही तो लघुकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण आहे तो म्हणून हे आन्सर नाही आपलं. हो 13 सेंटीमीटरचे विरुद्ध कोन 90 आहे. 13चा विरुद्ध कोन किती आहे काटकोन 90 आहे म्हणजे आपला आन्सर 2 आहे. ऐका आता हो 13 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर मध्ये कोन 90चा आहे. 13 आणि 12 मध्ये कोन 90चा नाही म्हणून हे ऑप्शन सुद्धा आपलं नाही. तो एक विशाल कोन
ऑब्विसली नो. काटकोन त्रिकोण आहे तो 90 अंशाचा, म्हणून हे सुद्धा आपला आन्सर नाही. आपला आन्सर काय असायला पाहिजे? ऑप्शन क्रमांक 2 पायथागोरसचे त्रिकुटे, पायथागोरसचे ट्रिपलेट्स हे इथं मी तुम्हाला दिलेत. पुढचा प्रश्न, समद्विभुज त्रिकोण. अच्छा, समद्विभुज त्रिकोण म्हणजे कोणते तरी दोन कोण जे राहतात, हा कोण आणि हा कोण, दोघांचं माप सारखं. ठीक आहे, खालीलपैकी कोणते विधान नेहमी खरे असते? समद्विभुज म्हणजे त्याच्या दोन बाजू ज्या राहतात त्या दोन बाजूंची लांबी सारखी, दोन कोणांचं माप सारखं. आता या त्रिकोणामध्ये एकदम कॉमन गोष्ट, एकदम साधी गोष्ट आहे की इथून जर मी कोण दुभाजक जर काढला तर ह्याच्या ही जी बाजू राहील ना ही सारखी राहील का? जसं ही 10 सेंटीमीटर असली तर 5 आणि 5, समजा एक त्रिकोण असा आहे, एक त्रिकोण असा आहे, असा असा, आणि मी इथून जर असं काहीतरी काढलं तर हे दोन सारखे सारखे भाग पडणार नाही इथं. ठीक आहे, आणि मी असंही म्हणू शकतो समद्विभुज त्रिकोणाचा हा नियमच आहे की तुम्ही इथून जर असं काही उंची जर काढली तर ची पाया जो राहतो, काय सांगितलं इथं? शीर्ष कोणापासून काढलेली उंची, शीर्ष कोणापासून काढलेली ही काय त्या त्रिकोणाची उंची पायाला समद्विभाजित करते. हा जो पाया आहे ज्याच्यावर हा बसलाय त्याचे किती तुकडे करते? दोन सारखे तुकडे. त्यालाच आपण काय म्हणतो? समद्विभाजित. बरं, दुसरा ऑप्शन पहा, सर्व कोण वेगवेगळे असतात? अजिबात नाही. समद्विभुजचा अर्थच होतो दोन कोण सारख्या मापाचे. ठीक आहे, म्हणून हे आन्सर तर नाही आपलं. त्रिकोणाला कोणताही सममिती रेषा नसते? अजिबात नाही. याच्यात दोन रेषा, दोन बाजू सारख्या, दोन कोण सारखे. सममिती म्हणजे समान लांबीच्या, दोन बाजू सारख्या राहतात, याचं म्हणणं आहे की सममिती रेषा नसते, म्हणून हे सुद्धा काय आहे? चुकीचं आहे. पायाचे कोण असमान आहेत असंही काही नाही. पायाचे कोण हे जे कोण आहेत हे कसे असायला पाहिजे? सारखे असायला पाहिजे. यालाच म्हणतो आपण समद्विभुज त्रिकोण. ठीक आहे, तर याचा करेक्ट आन्सर कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1. बघा, 22वा प्रश्न आहे. या 22व्या प्रश्नामध्ये जे ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शन्समध्ये काहीतरी मिस्टेक TRTI किंवा बार्टीकडून झाली असेल किंवा प्रिंटिंग मिस्टेक काहीतरी झाली असेल, पण ते मिस्टेक मी जशाला तशी आणली आहे हे सांगण्यासाठी की या पेपर्समध्ये सुद्धा 1-2 प्रश्न चुकीचे कधी कधी येतात. ठीक आहे, काय सांगितलंय? एका त्रिकोणामध्ये एक कोण दुसऱ्याच्या 3 पट आहे. ठीक आहे, काम करू, 3 कोण घेऊ. पहिला कोण, दुसरा कोण आणि तिसरा कोण. काय सांगितलंय? एक त्रिकोणामध्ये एक कोण दुसऱ्याच्या तिप्पट आहे, दुसऱ्याच्या तिप्पट आहे. दुसऱ्या कोणाला पकडू आपण x, याच्यापेक्षा हा तिप्पट आहे तर हा यायला पाहिजे 3x. पुढे काय सांगितलंय? तिसरा कोण दुसऱ्यापेक्षा 100 ने जास्त आहे. तिसरा कोण दुसऱ्यापेक्षा, हा जर x आहे तर तिसरा कोण यायला पाहिजे x + 100. ठीक आहे, आणि सर्वात मोठा कोण विचारलाय? ऑप्शन मला वाटते चुकीचे आहे, पण लक्ष द्या इकडे काय सांगत आहे. पहिला कोण, दुसरा कोण, तिसरा कोण, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 अंश असते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. तर आपण काय करणार? पहिला कोण प्लस दुसरा कोण प्लस तिसरा कोण या तिघांचीही बेरीज, त्रिकोण दिला ना तिथं, किती यायला पाहिजे? 180. बघा काय होईल? 3x आणि x 4x, 4x आणि x किती होतील? हे 5x + 100 बरोबर 180. 100 इकडे मायनस होतील तर मला काय भेटायला पाहिजे? 5x बरोबर 80 आणि x बरोबर काय भेटायला पाहिजे? 5 न भाग देऊ त्याला तर x बरोबर किती यायला पाहिजे? 16. तर जो पहिला कोण आहे तो काय यायला पाहिजे? 16 × 48. दुसरा कोण जो आहे तो काय यायला पाहिजे? फक्त 16. आणि तिसरा जो यायला पाहिजे तो काय यायला पाहिजे? 116. तर सर्वात मोठा कोण कोणता याच्यातला? सर्वात मोठा आहे 116, जे सध्या इथं ऑप्शनमध्ये नाही आहे. प्रश्न चुकला असेल मे बी, तर उत्तर काय याचं? 116. कसं सॉल्व केलं आहे याच्याकडे तुम्ही जास्त लक्ष द्या, ऑप्शनकडे लक्ष नका देऊ. हा प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 116. पुढचा प्रश्न, 36 मीटर लांबीच्या आयताकृती शेताला कुंपण घालण्यासाठी किंमत प्रति मीटर 2.5 रुपये आहे. जर शेताला कुंपण घालण्यासाठी एकूण किंमत किती आली? 270 रुपये खर्च आला. आता 2 मिनिटं समजून घ्या. एक आयताकृती शेत आहे, असा आयत आकाराचा काय आहे? शेत आहे. आणि एकूण खर्च किती आला? 270. आणि एका मीटरला खर्च किती आहे? 2.5. मग एक काम करू आपण, 270ला 2.5 ने भाग देऊ, म्हणजे आपल्याला एका मीटरचा खर्च आहे आणि टोटल खर्च किती आला? 270. तर आपल्याला किती मीटर आहे हे इथून आपल्याला समजेल. बरं, इथं काय करू आपण? हा 0 कॅन्सल करू आणि इथं काय लिहू? 0. अच्छा, का करतो आपण असं? पॉईंट सरकवला, इकडे केला आणि इथं काय घेतलं आपण? 0 घेतला. तर काय येईल? 25 × 25, 25 × 25 उरले किती? 2. इथं 0 येईल, कारण की सध्या काय आहे? 20 आहे. 20 25 पेक्षा लहान आहे तर 0. आता काय झाला? हा 200, तर 25 × 8 = 200. याचा अर्थ
एकूण लांबी किती आहे 108 मीटर टोटल याची आयताकृती शेताची. अच्छा, शेताची अजून काही सांगितलं आहे का? लांबी किती आहे? लांबी आहे 36 आणि आपल्याला काय विचारलंय? रुंदी विचारली, रुंदी माहित नाही. आता 2 मिनिटं लक्ष द्या. हा काय आहे 36, हा काय आहे 36, ही आहे रुंदी, ही आहे रुंदी आणि कुंपण असं पूर्ण शेताला राहील ना, तर 36 रुंदी म्हणजे बी 36 बी या सगळ्यांची बेरीज 108 मीटर यायला पाहिजे. बस तेच करू आपण. 36 + बी + 36 + बी ही काय, याला काय म्हणतो आपण? आयताची परिमिती. ठीक आहे, बाहेरच्या सर्व बाजूंची बेरीज. ती किती दिली आपल्याला? 108. 36 आणि 36 किती होतील? 72 आणि बी + बी किती होतील? 2b बरोबर 108. तर 72 आपल्याला काय करावं लागतील? 72 108 मधून 72 काय करावं लागतील? मायनस करावं लागतील. 108 - 72 किती होतील? हे 6 आणि 10 किती झाले? 36. 2b बरोबर 36. 2 खाली येईल, रुंदी किती येईल? 18. ठीक आहे, रुंदी किती आहे? 18. थोडा विचार करा आता. 18 36 18 36 36 18 36 18 या सगळ्यांची बेरीज किती येईल? या सगळ्यांची बेरीज किती यायला पाहिजे? 104. ठीक आहे, त्यामुळं 2.5 रुपयानं खर्च किती याला? 270. ऑप्शनमध्ये आहे का 18? बिलकुल ऑप्शनमध्ये 18 असायला पाहिजे. नेक्स्ट बघा. लांबी 7 सेंटीमीटर, रुंदी 5 सेंटीमीटर, उंची 4 सेंटीमीटर असलेल्या एका घन आयताचे एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ किती? घन आयत म्हणजे असा काहीतरी. याची लांबी दिली आहे, रुंदी दिली आहे, उंची दिली आहे. लांबी किती आहे? 7, रुंदी किती आहे? 5, उंची किती आहे? 4 आणि आपल्याला याचं एकूण बाहेरचं पृष्ठभागाचं क्षेत्रफळ काय राहते बघा? पृष्ठभागाचं क्षेत्रफळ राहते 2 ब्रॅकेटमध्ये LB BH HL. जसं की लांबी रुंदी उंची असं राहते ना, तर लांबी रुंदी, रुंदी उंची, उंची लांबी या प्रकारे LB BH HL आणि त्याला कशाने गुणाकार करावा लागतो? शेवटी 2. या असं काढतो आपण याचं पृष्ठफळ. तर काय येईल? 2 ब्रॅकेटमध्ये. आता 7 आहे, 4 आहे, 5 आहे, तर काय येईल? लांबी 7, रुंदी 5 प्लस रुंदी 5, उंची 4 प्लस उंची 4, लांबी 7 या प्रकारे. ठीक आहे, आता काय लिहितं? 2 ब्रॅकेटमध्ये काय राहील? 7 × 5 35, 5 चोक 20 आणि 7 चोक 28 या सगळ्यांची बेरीज करू. बेरीज किती यायला पाहिजे बघा? 8 0 5 8 आणि 5 1303 हातचाला 1 2 आणि 2 4 4 आणि 3 7 7 आणि 1 8 काय करावं लागेल याला? याची 83 ला 2 गुणाकार करावं लागेल. हे किती होतील? 160 आणि वरचे हे 6. तर उत्तर किती यायला पाहिजे? 166 सेंटीमीटरचा काय पाहिजे इथं? सेंटीमीटरचा वर्ग. कारण की आपण काय काढलं इथं? क्षेत्रफळ काढलंय बघा. 3 2 6 आणि 8 2 16. ठीक आहे, 166 आन्सर यायला पाहिजे. शेवटचा प्रश्न जो की दिलाय घनबळ या टॉपिकमधून. ठीक आहे, घनबळ क्षेत्रफळ या असा मिक्समध्ये दिलेला आहे. ठीक आहे, आणि आपण रिझनिंग सुद्धा काय करणार आहेत? व्हिडिओ रिझनिंगचे सुद्धा आपण टाकणार आहेत. एक दंडगोलाकार चिमणीची त्रिज्या म्हणजे अशी काय आहे? एक चिमणी आहे, सिलेंडर शेप, दंडगोलाकार शेप अशी चिमणी. चिमणी म्हणजे काय? धूर वगैरे जाण्यासाठी जे राहते ते. त्याची त्रिज्या किती सांगितली आपल्याला? त्रिज्या सांगितली आहे 1.5 आणि उंची सांगितली आहे 5 मीटर. जर वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ, वक्र म्हणजे फक्त आजूबाजूला असं, हे वरून खालून नाही, फक्त असं आजूबाजूला जो पत्रा राहतो ना तो तेवढाच. पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 12 प्रति चौरस मीटर दराने रंगवायचे आहे. म्हणजे आजूबाजूला काय करायचं? रंगवायचं आहे. तर एकूण खर्च काढायचा आपल्याला. एक काम करू, याचं वक्र पृष्ठफळ काढून घेऊ. वक्र पृष्ठफळ किती राहतो? 2πrh. 2πr आणि त्याला गुणाकार कशाने करावं लागते आपल्याला? उंचीने h. तर काय राहील? 2 गुणिले 22/7 गुणिले त्रिज्या r. त्रिज्या किती आहे आपली? 1.5 गुणाकारात उंची h किती आहे? 5. आता एक महत्त्वाची गोष्ट, 22/7 इथं 7 ला काही कॅन्सल करण्यासारखं आहे का? नाही. तर पायची आपण अजून एक किंमत घेऊ, 3.14. इथं घेतलं 1.5 आणि इथं काय घेतलं मी? 5. ठीक आहे, आता थोडा विचार करा. 1.5 ची दुप्पट, 1.5 ची दुप्पट 3. या दोघांचा गुणाकार किती? 3. 3 आणि 5 चा गुणाकार 15 म्हणजे 3.14 गुणाकारात काय करावं लागेल आपल्याला? 15. हा गुणाकार करून घेऊ आणि हा जो वरचा 4 आहे याला जाऊ द्या घरी, कारण की आपल्याला तसे अप्रॉक्सिमेटली आन्सर काढायचं आपल्याला. ठीक आहे, तर आपण काय करू? चला राहू द्या, तुमचं म्हणणं असेल तर ठीक आहे राहू द्या. बघा
15 चौक 60, हातचे आले 6, 15 1 15, 15 आणि 6 21, 21ची 1, हातचे आले 2, 15 त्रिक 45 आणि 2 किती 47. किती अंक सोडून पॉईंट लागेल 2. तर क्षेत्रफळ किती आलं? क्षेत्रफळ आलं 47.1 आणि एकाचा खर्च किती आहे 12. तर टोटल खर्च किती येईल मग 47.1 ला गुणाकार करावा लागेल 12 ने. काय होईल 12 1 12, 2 हातचाला 1, 12 84, 84 आणि 1 85ची 5, हातचे आले 8, 12 चौक 48, 48 आणि 8 व्हायला पाहिजे 56. तर उत्तर काय आलं पाहिजे आपलं 565.2. तर 565.20 हा एवढा खर्च यायला पाहिजे ह्या चिमणीला आजूबाजूने म्हणजे वक्र पृष्ठभागावर रंगवण्यासाठी. ठीक आहे. तर हे 25 प्रश्न होते मॅथमॅटिक्सचे. आता ही जर तुम्हाला PDF पाहिजे किंवा अजून बाकीच्या PDF पाहिजे असेल TRTIच्या प्रश्नपत्रिकेचा तर हा माझा नंबर आहे. याच्यावर व्हॉट्सॲपवर मला TRTI असा मेसेज पाठवायचा आहे. मी तुम्हाला तिथे एक PDF पाठवेल. धन्यवाद.